जय मित्रांनो, तर आता बऱ्यापैकी मुलांची मैदानी चाचणी झालेली आहे. तर आता या भरतीमध्ये तर आपल्याला वेगळंच थोडं वातावरण दिसत आहे, कारण की जिथं मुलं 47, 45 अशा प्रकारे मार्क घेत होते, तिथंच मुलं आता 40, 38 मार्कावरून टिकलेले आहे. जिथं मुलं ऍव्हरेज मार्क घेत होते 36, 38, 40च्या दरम्यान जे मुलं मार्क घेत होते, तिथंच मुलांचा आता 30, 32 मार्कावरून टिकलेला आहे. आणि आपण जर पुणे ग्रामीणचा जर विचार केला तर 28, 30च्या दरम्यान मेरिट लिस्ट लागलेली आहे कॅटेगरीची. त्याच्यानंतर आता काही जिल्ह्यांमध्ये आता तुम्ही मुलं मापलेली आहेत की वर्धा सारखा जिल्हा असो, भंडारा सारखा जिल्हा असो, जळगाव सारखा या जिल्ह्यांचं संभाव्य मेरिट हे हाय जात आहे, आपल्याला दिसत आहे. आपण मुलं आपल्या समोरील मापलेले असतील, पण आता निराश होऊ नका, कारण की आता ही 2025 ची ही भरती इथंच संपलेली नाही आहे. कारण की आपल्या समोर दोन ऑप्शन, आता पण समोर आपल्या दोन ऑप्शन आहे, जे की कारागृह पोलीस, त्याच्यानंतर एसआरपीएफ पोलीस. तर एसआरपीएफ मध्ये जर आता आपण जर मागच्या भरतीचा जर एसआरपीएफचा जर विचार केला तर 7वी 8वी वेटिंग पण बऱ्यापैकी गटांची उचलताना आपल्याला दिसत आहे. हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर निराश न होता पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या अभ्यासावरती करा. ग्राउंड कंटिन्यू ठेवा. 95-93 मार्कांचा ग्राउंड घ्या. 80-85च्या दरम्यान पेपर घ्या. सिलेक्शनचे चान्सेस बऱ्यापैकी आहे. आपल्याला माहितीच आहे 175 प्लस आता कॅटेगरी ओबीसी एससीबीसी या कॅटेगरीना 178-80च्या दरम्यान मार्क घ्यावे लागतात, जे की एससी एसटी एसबीसी यासारख्या कॅटेगरी 170-175च्या मार्क दरम्यान जरी मार्क घेतले तरी आपलं सिलेक्शन हे होऊन जात असते. तर आता मला तुम्हाला फक्त या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एकच सांगायचं आहे की इथं आपली शर्यत संपलेली नाही. कारण की आपला कारागृह पोलीस असो की एसआरपीएफ पोलीस असो, आपल्या दोन अर्ज अजूनही बाकी आहेत. हे विसरू नका. जिल्हा पोलीसचं जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. आता कारण की आता जिल्हा पोलीसचं आता बऱ्यापैकी मुलांनी त्यांच्या समोरची मुलं मापलेली आहेत. आता ते तर मापलेले आहेत, त्यात काही आपण बदलाव काही करू शकतो का? आता जे आता मागे घडलेलं आहे त्याच्यामध्ये, तर आता त्यात आपण बदलाव नाही करू शकत. पण आपल्या समोर एसआरपीएफची भरती आहे ना, तर एसआरपीएफचा 93-95चा ग्राउंड मारा, 80-85चा पेपर घ्या. टोटल बऱ्यापैकी होते आपली. तर बस इतकंच आपण टार्गेट ठेवा. व आता मेरिट काही लागो त्याचा टेन्शन मध्ये राहू नका. मेरिट काही लागो, 32 लागो की 33 लागो. आता काही जिल्ह्यांचं मेरिट नक्कीच खाली येणार आहे. 28, 30, 32, 34 अशा दरम्यान मेरिट येणार आहे. पण काही जिल्ह्यांचं 38, 39 मेरिट हे आपल्याला येताना दिसत आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. आता हा एक चान्स गेला ना आपल्याकडून, पण हा चान्स आपण वापस आणू शकतो का? तर नाही. आता समोर आपल्या एसआरपीएफ आहे ना, कारागृह आहे ना, त्याच्याकडे पूर्णचा पूर्ण माझी इच्छा आहे की तुम्ही पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या एसआरपीएफ भरतीवर, आपल्या कारागृह भरतीवर द्या. आपलं जिल्हा पोलीसचे जरी वेटिंग उचलल्या नाही तरी एसआरपीएफचे 100% मेरिट हे उचलल्या जात असतात. कारण की समोरच्या मुलांचं सिलेक्शन हे जिल्हा पोलीसला झालेलं असते. ती जागा नक्कीच खाली होत असते. त्यामुळे खचून न जाता पुन्हा पेटा. आपल्या एसआरपीएफ टार्गेट ठेवा, कारागृह टार्गेट ठेवा व आपला अभ्यास निरंतर ठेवा. तुम्हाला फक्त इतकंच मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे. आणि पॉझिटिव्ह राहा. बस मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे. आणखी ज्या काही आपण पोलीस भरतीच्या ज्या काही आता समोरच्या अपडेट येत राहतील त्या मी वेळोवेळी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत देतच राहील. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपल्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.